भंडारीच्या या काळात त्याने निवडला निष्ठेचा मार्ग, बापाने गाठला स्वर्ग, तालुक्याला अन्न करून पोरग, तो हाय जनतेच्या मनातला छावा, खरा खरा हा दावा आपला अमित हवा, आपला अमित हवा, आपला अमित हवा. रामकृष्ण हरी. छत्रपती शिवाजी महाराज, राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेब, छत्रपती संभाजी महाराज, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, अण्णाभाऊ साठे, क्रांतीवीर राघोजी भांगरे, बिरसा मुंडा, लक्षा ठाकर, राया ठाकर, त्याचबरोबर हिंदू हृदय सम्राट बाळासाहेबजी ठाकरे, या सर्व महामानवांना मी प्रथमतः अभिवादन करतो. खरं तर मी आभार व्यक्त करतो आदरणीय थोरात साहेबांचा आणि सुप्रियाताई सुळेंचं, का आज माझ्यासारख्या वयाच्या 28व्या युवकासाठी इतके मोठे नेते माझा अर्ज भरण्यासाठी आले. आजच्या या अर्ज भरण्याच्या सभेसाठी मंचावर उपस्थित आदरणीय दशरथजी सावंत साहेब, त्याचबरोबर काँग्रेसचे नेते आदरणीय मधुकररावजी नवले साहेब, त्याचबरोबर मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते आदरणीय अजितजी नवले साहेब, त्याचबरोबर आदरणीय कॉम्रेड उगले साहेब, मंचावर उपस्थित शिवसेनेचे तालुका अध्यक्ष मच्छिंद्रजी धुमाळ साहेब, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष सुरेशजी गडाख साहेब, आदरणीय विजयजी देशमुख साहेब, आमचे चुलते आदरणीय दिलीपजी भांगरे साहेब, आदरणीय खांडगे सर, शिवसेना जिल्हा उपाध्यक्ष आदरणीय महेशजी नवले, आदरणीय चंद्रकांतजी घुले साहेब, आदरणीय सोन्याबापू वागचौरे गुरुजी, मंचावर उपस्थित सर्वच मान्यवर दिलगिरी व्यक्त करतो का कोणाचं नाव जर राहिलं असेल तर. आज खरं तर मी माझ्या विधानसभेचा अर्ज भरलाय आणि आज हा तुमच्या सर्वांच्या साक्षीने मी अर्ज भरलाय. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये तुमचा आशीर्वाद, तुमचं प्रेम माझ्या पाठीशी तुम्हाला द्यावा लागेल. अजित नवले साहेब हा अकोला तालुका पुरोगामी विचारसरणीचा तालुका आहे. इथं अनेक क्रांतिकारक होऊन गेले, इथं अनेक चांगले नेते होऊन गेले. त्यामध्ये स्वर्गीय गोपाळरावजी भांगरे साहेब इथले तालुक्यातले पहिले आमदार होते. त्यानंतर कॉम्रेड बी.के. देशमुख साहेब होते, त्यानंतर नवाळी साहेब, त्यानंतर यशवंतरावजी भांगरे साहेब, त्यानंतर मधुकररावजी पिचड साहेब, त्यानंतर काल परवाचे आमदार आणि आता 2024 ची निवडणूक आलेली आहे. मित्रांनो, बारकाईने जर इतिहास पाहिला, इथं अनेक क्रांतिकारक होऊन गेले. मी सांगितलं त्यामध्ये कॉम्रेड बुवासाहेब नवले असतील, कॉम्रेड सक्रूबुद्धा मेंगाल साहेब असतील, कॉम्रेड संतू अण्णा आनंदा धुमाळ असतील, कॉम्रेड मुरली मास्तर नवले साहेब असतील, त्यानंतर दादासाहेब रुपोते साहेब असतील, भाऊसाहेब हांडे असतील, राजाराम महाले साहेब असतील, प्रभाकर दादा बोर साहेब असतील, नाथाभाऊ शेळके असतील, असे अनेक महामानव आपल्या या अकोल्या भूमीमध्ये जन्माला आले. या अकोला तालुक्याचं एक वैशिष्ट्य आहे सावंत साहेब, का हा अकोला तालुका गद्दारी कधी सहन करत नाही. परंतु आपण बघितलं 2019 ला सावंत साहेब, अजित नवले साहेब, आपण सर्वजण होतात आणि आपल्या सोबत गद्दारी झाली. या पुरोगामी अकोल्याच्या विचारासोबत गद्दारी झाली. मित्रांनो, ज्या पवार साहेबांच्या नावावर यांनी मतं मागितले, त्यांच्या पाठीमध्ये खंजीर खुपसण्याचं काम यांनी केलंय. मी सोप्या भाषेत तुम्हाला उदाहरण देतो. विजय साहेब, आपण सगळेजण क्रिकेट बघतो, बरोबर आहे. क्रिकेटमध्ये अजित नवले साहेब फास्टेस्ट 50 करणारा राहतो, नंतर फास्टेस्ट मधून 100 करणारा राहतो, फास्टेस्ट 200 करणारा राहतो. परंतु या अकोला तालुक्यामध्ये फास्टेस्ट 200 कोटी कमावणारा जन्माला आला. आता ही 2024 ची विधानसभेची निवडणूक आहे. महाविकास आघाडीच्या माध्यमातून मला अधिकृत उमेदवारी मिळालेली आहे. अजित नवले साहेब शेवटची ओर आहे. ही 2024
ची निवडणूक ही शेवटची ओर आहे. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी चेंडू माझ्या हातात दिलाय आणि हा जो 200 कोटी कमावणारा बॅट्समन आहे याचा करेक्ट कार्यक्रम आपल्याला लावायचा. आता तुम्ही म्हणशाल कसं लावणार? तुम्हाला मी सांगतो, माझ्या टीम मध्ये आदरणीय दशरथजी सावंत साहेबांसारखा नेता आहे. माझ्या टीम मध्ये अनुभवी अजित नवले साहेबांचा सारखा नेता आहे. माझ्या टीम मध्ये माझे मार्गदर्शक आदरणीय मधुभाऊ नवले साहेब आहेत. अशा निष्ठावंतांचा चांगला अनुभव असणारा विजय देशमुख साहेबांसारखा एक प्रशासक आहेत. उगले साहेबांसारखा एक अनुभवी कॉम्रेड आहे. त्यानंतर या आमच्या सर्व टीमचं कोचिंग कोण करतंय माहिती आहे? आमचं कोच आहेत आदरणीय बाळासाहेबजी थोरात साहेब. आणि बाळासाहेब थोरात साहेबांना ह्या अकोला पिचवर कशी बॉलिंग करायची हे चांगलं माहिती आहे. त्यामुळे काही खात्री नाही. आणि जर फिल्डिंगचा विषय आला तर आमच्याकडे उद्धवजी ठाकरे साहेबांसारखे प्रामाणिक शिवसैनिक आहे. त्यामुळे फिल्डिंग एकदम टाईट होणार आहे. आणि त्याहून अधिक या खेळाचा वस्ताद आदरणीय पवार साहेबांचे आशीर्वाद माझ्या पाठीशी आहे. त्यामुळे येणाऱ्या 24 मध्ये यांची विकेट घेणार म्हणजे घेणार हा शब्द मी तुम्हाला देतो. कारण की यांनी आपल्या अकोला तालुक्याच्या विचारासोबत गद्दारी केली आहे. यांनी आदरणीय पवार साहेबांसोबत गद्दारी केली आहे. यांनी आदरणीय अजित नवले साहेब असतील, दशरथजी सावंत साहेब असतील, उगले साहेब असतील यांच्याशी गद्दारी केली आहे. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये यांना यांची जागा दाखवायची. मित्रांनो, वयाच्या 28व्या वर्षी मला संधी मिळाली. महाविकास आघाडीने ही संधी दिलेली आहे. मी प्रामाणिकपणे तुम्हाला एकच गोष्ट सांगतो, भांगरे कुटुंबाचा वारसा मला काही नव्याने तुम्हाला सांगायचा नाही. आमचं कुटुंब स्वातंत्र्याच्या आधीपासून आणि त्यानंतर लोकांच्या सुखदुःखामध्ये आहे. मधुभाऊ, काल मी एका ठिकाणी बोलताना बोललो, विजय देशमुख साहेब, भांगरे कुटुंबाने कधी जातीयवाद अजित नवले साहेब कधी केला नाही. अनेक जण मला, मी ज्यावेळेस तालुक्यात फिरतो, लोक मला सांगतात का आम्ही तुमच्या घरातली चूल 24 तास चालायची, तिथं आम्ही कधी कोणत्या जातीचा माणूस आला आणि कोणत्या पंथाचा आला आम्ही कधी बघितला नाही. परंतु अजित नवले साहेब या तालुक्यामध्ये आता नव्याने जातीयवाद सुरू झालाय. या गोष्टीचा आपल्याला बंदोबस्त लावायचा आहे. मित्रांनो, आज मी तुम्हाला एक शब्द देतो, 24 तास या तालुक्यातील जनतेसाठी मी काम करेल. आज 2019 मध्ये ज्यांनी शब्द दिला होता ते आपले राहिले नाही. गाडी एकटा निघाला, कुठं गेला मला माहित नाही. परंतु आम्हाला म्हणत होता आपण विकास करू विकास करू, परंतु गाडी स्वतःचाच विकास करत फिरला. परंतु मी तुम्हाला शब्द देतो, आमचा जनता दरबार आमच्या घरी भरणार नाही. आमचा जनता दरबार या अकोला तहसील कार्यालयात भरल. आज ही काय चुकीची प्रथा लावली आहे डॉक्टर साहेब? काय चुकीची प्रथा लावली आहे? जनता दरबार घरी भरवायचा, लोकांना घरी यायला लावायचं. जणू काय हा हे राजा झाले आणि लोक इथं आता यांच्या पुढं मागा करणार, नाक रगडायला लावायचं. एकही जनता दरबार तहसील कार्यालयामध्ये झाला नाही, अकोला तहसील मध्ये झाला नाही. त्यामुळे मधुभाऊ, येणाऱ्या काळामध्ये जे काही जनता दरबार आपला भरल तुमच्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये महेशजी नवले साहेब या अकोल्याच्या तहसील मध्ये आपण करणार आहोत. मित्रांनो, अनेक ठिकाणी मी भाषण केले, माझं विजन मांडलं. मी प्रामाणिकपणे तुम्हाला सांगतो, इथं उपस्थित सर्व ज्येष्ठांच्या साक्षीने सांगतो, अगदी प्रामाणिकपणे या तालुक्याची सेवा मी करू पाहतोय. या तालुक्यामध्ये रोजगाराचे प्रश्न आहेत. मी विजन मध्ये मध्यंतरी मांडलं की मला या अकोला तालुक्याला पर्यटन तालुका करायचा आहे. काही ठराविक लोकांनी विरोध केला, कारण की त्यांना माहिती आहे आम्ही ते करू शकतो. मी ते करून दाखवलेलं. म्हणून मी तुम्हाला सांगू इच्छितो, या अकोला तालुक्याला एका वर्षाच्या आत पर्यटन तालुका करणार म्हणजे करणार. पुन्हा तुम्हाला शब्द देतो. आणि पर्यटनाच्या माध्यमातून आपले रोजगाराचे प्रश्न मिटवणार. दुसरी गोष्ट, इथं प्रगतशील शेतकरी झाले पाहिजे. अजित नवले साहेब अनेक वेळा आंदोलन करता, मधुभाऊ अनेक वेळा शेतकऱ्यांसाठी त्यांचे प्रश्न उपस्थित करता. आज येणाऱ्या काळामध्ये आपल्या तालुक्यातही प्रगतशील शेतकरी निर्माण झाले पाहिजे. महेशजी, ही काळाची गरज आहे. त्यामुळे इथं शेतकऱ्यांना चांगले सुखाचे दिवस आले पाहिजे, त्याच्यासाठी आपल्याला काम करायचंय. आज मी तुम्हाला सांगितलं, या अकोला तालुक्याचा जो विचार आहे, जातीय वाद जो आता सुरू झालाय, त्याच्या कुठंतरी चाप बसली पाहिजे. आज खरंच तुम्हाला सांगतो, एक युवक म्हणून ज्या पद्धतीने राजकारण लोक करू पाहत आहे, हे आपल्या अकोला तालुक्याच्या विचाराला पटणारं राजकारण नाहीये. त्यामुळं
दुसरी गोष्ट तुम्हाला सांगू इच्छितो, इथं महिला भगिनी उपस्थित आहे, सुप्रियाताईंनी सुद्धा शब्द दिलाय का येणाऱ्या काळामध्ये आपल्याला महिला दूध संघ काढायचे. आणि मी तुम्हाला शब्द देतो, डॉक्टर साहेब तुम्ही दुधाचं आंदोलन केलं, मधुभाऊंच्या सहकारामध्ये चांगलं नॉलेज आहे, सावंत साहेबांचा चांगला अनुभव आहे. जर आपण चांगल्या पद्धतीने जर मुळापासून जर सहकाराची जर सुरुवात केली तर तुम्हाला सांगतो अकोला तालुक्याचा सहकार हा राज्यात 1 नंबरला जाऊ शकतो. आमच्या आजोबांनी स्वर्गीय यशवंतरावजी भांगरे साहेबांनी त्यावेळेस दूध संघाची निर्मिती केली. त्यावेळेस संगमनेरमध्ये दूध संघ नव्हता. 400 लोक मला सांगतात का आमचा टँकर नाशिकला जायचा. अहो आज आपल्या दूध संघाची परिस्थिती काय झालेली आहे, 3 लाख लिटर रोजचं उत्पादन आहे आपल्या तालुक्यात दुधाचं, परंतु फक्त 70 ते 80 हजार लिटर आपल्या दूध संघाला जाते. महिलांना मी एकच गोष्ट सांगू इच्छितो, लाडकी बहीण कुठंतरी आपल्या डोक्यामध्ये घातली जातीये, परंतु हे 1.5 हजार रुपये तुमचेच आहेत, परंतु याच्यापेक्षाही जास्त तुम्हाला कसं सक्षम करता येईल, तुम्हाला महिला बचत गटांना कसं प्रवाहात आणता येईल याच्यासाठी मी प्रयत्न करणार आहे. नवले साहेब मी सांगितलं का लोक आता पैसे भरपूर आलेत, घाटन देवीला जाऊ राहिलेत, कुठून आले मला माहित नाही, परंतु मी शब्द दिलाय का हा अमित बांगरे आमच्या माय भगिनींना सक्षम करणार आणि मग घाटन देवीला सोडावं, आपण वैष्णोदेवीला फिरायला जाणार, हा शब्द मी तुम्हाला देतो. आज मित्रांनो इथं मला डॉक्टर साहेब असतील, मधुभाऊ नवले साहेब असतील, कॉम्रेड उगले साहेब असतील, विजय देशमुख साहेब असतील, सुरेशजी गडाख साहेब असतील, सर्वांच्या साक्षीने एक गोष्ट महेशजी मला सांगायची आहे, जे काही सरकारी मानधन मिळतं सावंत साहेब मी त्याला हात लावणार नाही. ते पैसे मला कुठं द्यायचे मित्रांनो, जसं संगमनेरमध्ये यशोधन सारखी संस्था आहे तशी संस्था मला या अकोला तालुक्यामध्ये अकोला शहरात काढायची आहे. उद्या भविष्यात मी जर मुंबईला असलो, अजित नवले साहेब मधुभाऊ जर इथं नसले तर तुमचा प्रश्न प्रलंबित राहिला नाही पाहिजे. मी बघतो जाचकवाडीवरनं लोक येतात, अकोला तहसीलला जातात, परंतु त्यांचे कामं होत नाही. भूमी अभिलेख मध्ये मधुभाऊ कोणाचे कामं होत नाही. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये मी स्वप्न बघितलंय का यशोधन सारखी संस्था आपल्या अकोल्यामध्ये उभी करायची आणि त्या संस्थेच्या माध्यमातून गोरगरीब सामान्य माणसाचे कोणीही असू द्या त्याचे प्रश्न आपल्याला मार्गी लावायचे. आज माझ्यावर टीका करतात, इथं उपस्थित ज्येष्ठांना मी एक गोष्ट सांगू इच्छितो, आज माझ्यावर टीका होती का मी नौका आहे. अरे मी जर नौका आहे पण मला एक तुम्ही उत्तर द्या, मी जे विजन या तालुक्यासाठी मांडतोय मग तुम्ही याच्या आधी का मांडू शकले नाही याचं उत्तर तुम्ही द्या. माझा इरादा प्रामाणिक आहे, मला कमिशन खायची गरज नाहीये, मला भ्रष्टाचार करायची गरज नाहीये. आज तुम्ही माझ्यावर टीका करतात कारण की तुम्हाला माहिती आहे हा जो काही स्वप्न मी या तालुक्यासाठी पाहू इच्छितो हे शक्य आहे, परंतु तुम्हाला होऊन द्यायचं नाही. कालच मी डॉक्टर साहेबांसोबत चर्चा केली, माझ्यावर आता केसेस टाकल्यात, माझ्या प्रॉपर्टीची चौकशी लावली आहे आणि काय म्हणतात भाऊ ते अमितनी त्याची प्रॉपर्टी सरकारला दान करायची. अहो तुम्हाला एकच प्रश्न विचारतो, तुमच्याकडनं भ्रष्टाचाराचा पैसा आलाय आणि या माणसाने स्वतःच्या नावावर 1 रुपया ठेवला नाही, कोणाच्या नावावर ठेवलाय. या व्यक्तीचा जीव त्या वाळे नावाच्या बावल्यामध्ये आहे, या वाळे नावाच्या बावल्यामध्ये आहे, सगळी प्रॉपर्टी त्याच्या नावावर आहे. मी त्या विद्यमान आमदारांना जे माझे विरोधक आहे त्यांना मी आव्हान करतो, डॉक्टर साहेब कोणत्याही स्टेजवर मला बोलवा, अकोल्याच्या कोणत्याही चौकात बोलवा, मी माझा मोबाईल देतो. त्यांनी आमदारांनी आणि त्या वाळ्यांनी त्यांचा मोबाईल द्यायचा, 5 वर्षाचे कॉल रेकॉर्डिंग काढायचे आणि आपण बघूया ठेकेदारांना रोज 10 फोन का यांना यायचे, ठेकेदार यांना 10 फोन का करायचे. अहो मला प्रश्न पडला, हे माझे विरोधक आणि वाळे का इंजिनियर होते का रमेश काका, म्हणजे कळत नाही मला. बरं एक सोपा प्रश्न विचारतो, कदाचित मी चुकीचा असेल, रस्त्यामध्ये किती टक्केवारी घेतली जाते हो? किती? 20? बापरे बापरे. बस स्टँड मध्ये किती टक्केवारी घेतली अकोल्याच्या बस स्टँड मध्ये? 20%. अहो ज्या नेत्यांसोबत ह्यांनी गद्दारी करून त्यांच्या गटात गेले
त्या नेत्यांना मला काही टीका करायची नाही बीजे साहेब, तुम्ही त्यांच्यासोबत भरपूर वर्ष काम केलंय, परंतु त्या नेत्याची एक काहीतरी वेगळी ओळख होती, ती ओळख म्हणजे काम चोख पद्धतीने करायची. परंतु ज्या अकोले बस स्थानकाचं यांनी उद्घाटन केलं, ज्या अकोले बस स्थानकाला छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव दिलं, अहो पहिल्या पावसामध्ये तिथं भ्रष्टाचार एवढा केला का गळायला लागलं. अहो बस स्टँडला रंगरंगोळी केली, म्हणजे वरून वरून मेकअप केलाय, परंतु त्या एसट्या यांनी बदलल्या नाही. या मागच्या 5 वर्षामध्ये किती एसट्या नव्या आल्या डॉक्टर साहेब, किती ठिकाणी प्रॉब्लेम झाले त्याच्यावर विचार करत नाही. आणि माझ्यावर टीका करणारे, मला नौका म्हणणाऱ्यांना मी एकच सांगतो, इस दुनिया में जितने भी जुल्म है उतने सहने की ताकत है मुझमें. तानों के शोर में सच कहने की आदत है मुझमें. मैं सागर से भी गहरा हूं, कितने कंकड़ मुझ पे फेंकोगे, मैं मिटने वालों में से नहीं हूं, कब तक मुझे रोकोगे, कब तक मुझे रोकोगे. त्यामुळे मित्रांनो, या सर्व ज्येष्ठ लोकांच्या आशीर्वादाने, यांच्या मार्गदर्शनाने या तालुक्यामध्ये परिवर्तन हटल आहे. पण आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, आपण सर्वजण म्हणतो 20% घेतले, 30% घेतले, ज्या माणसाला वर्गणी काढून आपण निवडून दिलं, आज लाखो कोटी रुपये ते वाटतायत. आतापर्यंत काल कोणीतरी हिशोब मला दाखवला, दादा 10 कोटी खर्च झाले. मी म्हटलो 190 कोटी अजून बाकी आहेत, खर्च करू द्या. आणि तुम्हाला सर्वांना शब्द देतो का हे 200 कोटी रुपये यांची चौकशी लावून आपलं सरकार आल्यानंतर वसूल करणार आणि या तालुक्याच्या विकासासाठी आपण वापरणार. त्यामुळे मित्रांनो, विकास भरपूर झालाय. त्यांना एकच विचारा, तुमच्या शेजारच्या घरी जा आणि त्या माय माऊलीला किंवा त्या कुटुंबाला विचारा का 5 वर्षात इतके कोटी निधी या तालुक्यात आले, काही विकास झालाय का, तुमचा व्यक्तिगत विकास झालाय का. मागच्या 5 वर्षामध्ये इथं शिक्षण संस्था उभी करू शकले नाही, मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल उभे करू शकले नाही. मी इथं वेगळा विचार घेऊन आतोय तर इथं इको सेन्सिटिव्ह झोन सारखी गोष्टी लादू राहिलेत. मी पुन्हा सांगतो, आदिवासी परिसरामध्ये हमारा गाव हमारा कायदा है, पैसा कायदा है. इथं जर माझा उद्योगधंदा बंद झाला डॉक्टर साहेब, या विद्यमान आमदारांना जाणीवपूर्वक इथं पर्यटन होऊन द्यायचं नाहीये, हा त्यांचा कट आहे. ते कोणीतरी माझ्या विरोधात औरंगाबाद खंडपीठेमध्ये जनहित याचिका दाखल केली. आपल्याच तालुक्याचे ग्रहस्थ होते रेणुका दास, त्यांना मी विचारतो किती कोटी भेटले, किती कोटी भेटले. अहो जर मी अमित बांगरे जर चुकीचा असतो तर मग करायचं ना 2 वर्ष आधीच तुम्ही आमच्यावर जनहित याचिका दाखल. निवडणुकीच्या तोंडावर मला घाबरवता. अरे हा अमित बांगरे घाबरणाऱ्यांमधला नाहीये, हा शब्द मी तुम्हाला देतो. या तालुक्याचं हित पाहिलंय आणि या तालुक्याच्या हितासाठी जीवाचं रान करणार आहे, हाही देखील तुम्ही या गोष्टीची नोंद करून घ्या. आज खरं तर या झाडाकर बघून माझ्या वडिलांची आठवण मला येते. तिथं वडिलांचा फोटो घेऊन आमच्या गावाचा पप्पू उभा आहे. माझ्या वडिलांनी 30 वर्ष संघर्ष केला, 6 टर्म निवडणूक लढले. इथं उपस्थित प्रत्येक जण त्यांच्या सोबत त्या निवडणुकीमध्ये होतं. काही निवडणुका 1000, 1200, 2200, 3200 अशा मताधिक्याने त्यांचा पराभव झाला. परंतु या जनतेने आमच्यावर प्रेम करायचं कधी कमी केलं नाही. वडिलांचं स्वप्न होतं तालुक्याचा आमदार बनायचं आणि प्रामाणिकपणे सेवा करून विकास करायची, तालुक्याचं कॅलिफोर्निया करायचं. मागच्या वर्षी वडील अचानक गेले. मला अपेक्षा नव्हती का माझ्यावर इतक्या लवकर इतकी मोठी जबाबदारी येईल. माझी आई मैदानात उतरली. वडील गेल्यानंतर 1 महिन्याच्या आत कमरेचा पदर खोचून माझी आई लोकांपर्यंत गेली आणि तुम्ही काळजी करू नका, मी तुमच्यासाठी आहे, हा लोकांना विश्वास दिला. आमचं बांगरे कुटुंब सत्ता नसली तरी लोकांपासून लांब आम्ही कधी पळालो नाही, आम्ही कधी मुंबईला जाऊन राहिलो नाही. माझ्या आईने मला सांगितलं का आम्ही तुला या तालुक्यासाठी लढायचंय, वडिलांचं जे स्वप्न आहे ते पूर्ण करायचंय. मी तुम्हाला सर्वांना एकच विनंती करतो, मी या तालुक्यामध्ये प्रामाणिक काम करू पाहतोय. विरोधकांकडे प्रचंड पैसा आहे, प्रचंड ताकद आहे, सत्तेधारी आहेत, त्यांना वेगळी यंत्रणा मुंबईवरनं आली आहे, 15 खोके आलेत. परंतु डॉक्टर साहेब हा अकोला तालुका इतका हुशार आहे, काय करायचं ते माहिती आहे. परंतु तुमचाच एक मुलगा म्हणून, तुमचाच एक नातू म्हणून या अकोले 2024च्या अकोले मतदारसंघाच्या निवडणुकीमध्ये
मला तुमचा आशीर्वाद पाहिजे, मला तुमची साथ पाहिजे. प्रामाणिकपणे या तालुक्याची सेवा करल, गद्दारी कधी करणार नाही आणि भ्रष्टाचार कधी करणार नाही, हा शब्द मी तुम्हाला देतो. आज माझा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आपण सर्वजण इथे मोठ्या संख्येने उपस्थित राहिलात. मी आपल्या सर्वांचे आभार मानतो. आणि वाकचौरे साहेब थोड्याच वेळात तिथं पोहोचताय, बस स्टँड पर्यंत आलेलं आहे. त्यांचं भाषण आपल्याला ऐकायचंय. पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे आभार मानतो आणि माझे 2 शब्द संपवतो. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. तो हाय जनतेचा मन आपला छावा, खरा खरात हा दावा आपला अमित हवा, 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 आपला